नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माल्थसचा लोकसंख्याविषयक सिद्धांत माल्थसियन थेरी ऑफ पॉप्युलेशन या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा करणार आहोत। मागे आपण माल्थसचे अतिरिक्त उत्पादनाबाबतचे जे विचार आहेत ते विचार पाहिलेले आहेत। आपल्या अभ्यासक्रमामधील जो दुसरा मुद्दा आहे, माल्थसचा जो लोकसंख्या सिद्धांत आहे, हा लोकसंख्या सिद्धांत नेमका काय आहे या संदर्भातील सविस्तर चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत। सुरुवातीला माल्थसच्या सिद्धांताची जी पार्श्वभूमी आहे, ही पार्श्वभूमी नेमकी काय आहे या संदर्भातील चर्चा करणार आहोत। प्रामुख्यानं माल्थसनं मांडलेला लोकसंख्या सिद्धांत एका विशिष्ट परिस्थितीमध्ये मांडला गेलेला आपल्याला पाहावयास मिळतो। ती परिस्थिती नेमकी काय आहे हे सुरुवातीला आपण पाहणार आहोत। सुरुवातीला आपण पाहिलं त्याप्रमाणे स्मिथप्रमाणे माल्थसही सनातनवादी अर्थशास्त्राचा पाया घालणारा अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जात असलेला आपल्याला दिसून येतो। माल्थसपूर्वी अनेक विचारवंतांनी लोकसंख्येच्या संदर्भातील आपले जे विचार आहेत ते विचार स्पष्ट केलेले होते। लोकसंख्येच्या संदर्भामध्ये नेमकं कुठलं धोरण आखलं जावं याबाबतचं मार्गदर्शनसुद्धा अनेक अर्थशास्त्रज्ञांनी माल्थसपूर्वीही केलेलं होतं। पण प्रथमतः माल्थसनं लोकसंख्याविषयक विचार पद्धतशीरपणे आणि एका विशिष्ट साचेबद्ध पद्धतीनं मांडलेले आपल्याला दिसून येतात। म्हणून प्रामुख्यानं लोकसंख्येचा सिद्धांत माल्थसच्या नावाशी जोडला गेलेला आपल्याला दिसून येतो। प्रामुख्यानं प्लेटो, ॲरिस्टॉटल हे जे विचारवंत आहेत, या विचारवंतांनी वाढती लोकसंख्या आणि अन्नधान्य यांच्यामध्ये योग्य प्रमाण राहू शकत नाही असे विचार स्पष्ट केलेले होते। व्यापारवादी असतील, निसर्गवादी विचारवंत असतील, या विचारवंतांनी सुद्धा वाढत्या लोकसंख्येचं समर्थन केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। अर्थशास्त्राचा जनक ॲडम स्मिथ यांनी स्पष्ट केलेलं होतं की इतर वस्तूप्रमाणे लोकसंख्येला असलेली मागणी लोकसंख्येचं उत्पादन नियंत्रित करत असते। माल्थसपूर्वी 200 वर्ष अगोदर बोतेरो यांनी या सिद्धांताची असणारी जी मूलभूत संकल्पना आहे, ही मूलभूत संकल्पना मांडलेली होती। नंतर ओंटेस याने तर माल्थसच्या सिद्धांतातील सर्व महत्त्वाचे विचार मांडलेले होते। लोकसंख्या वाढ भूमिती श्रेणीनं होते। परिणामतः काही काळानंतर एकूण लोकसंख्या आणि उपलब्ध अन्नधान्य यांचं प्रमाण योग्य राहत नाही। हे सगळे विचार प्रामुख्यानं बोतेरो यांनी मांडलेले आपल्याला पाहावयास मिळतात। प्रामुख्यानं वाढत्या लोकसंख्येमुळं अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होतो। यामुळं दुःख दुर्गुण वाढतात। यावर उपाय म्हणून लोकांनी ब्रह्मचर्य पाळून लोकसंख्येवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे असे उपायसुद्धा सुचवलेले आपल्याला पाहावयास मिळतात। ओंटेसप्रमाणेच मॉटेल, फ्रँकलिन, टाउनशेंड हे जे विचारवंत आहेत, त्या विचारवंतांनी सुद्धा लोकसंख्येच्या संदर्भातील जे विचार आहेत ते विचार मांडलेले आपल्याला पाहावयास मिळतात। माल्थसच्या कालखंडामध्ये इंग्लंडचा जो व्यापार आहे, हा व्यापार आणि त्यांचं असणारं साम्राज्य सातत्यानं वाढत होतं। याच वेळेला इंग्लंडमध्ये मानवाच्या आणि समाजाच्या पूर्णत्वावरती विश्वास ठेवणारा एक पंथ अस्तित्वात आलेला होता। त्याचं नेतृत्व फ्रान्समधील कोंडोरसेट आणि इंग्लंडमधील गॉडविन हे जे आदर्शवादी विचारवंत आहेत, या आदर्शवादी विचारवंतांच्याकडे असलेलं आपल्याला दिसून येतं। त्यांनी समाजाचं जे आदर्श चित्र आहे, हे आदर्श चित्र रंगवलं। म्हणजेच आपल्या काल्पनिक समाजामध्ये सर्व लोक सुखासमाधानाने राहतात, त्यांना निर्वाहाची काळजी नसते। अशा पद्धतीनं त्यांचे जे विचार आहेत ते विचार वाढत्या लोकसंख्येला पोषक असे होते। मनुष्याच्या अंगी असलेल्या बुद्धीनं विज्ञानाची प्रगती होऊन त्याला मृत्यूपासून सुटका करून घेता येईल अशी विचारसरणी
गॉडविन आणि जे इतर आदर्शवादी विचारवंत आहेत त्या आदर्शवादी विचारवंतांनी मांडलेले आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजेच प्रामुख्यानं हे जे काही काल्पनिक समाजाचं असणारं जे काही आदर्श चित्र आहे हे आदर्श चित्र रंगवण्याचं काम या आदर्शवाद्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याला प्रतिउत्तर देण्याच्या दृष्टिकोनातून माल्थसनं 1798मध्ये लोकसंख्येवरील निबंध लिहिला. त्यामध्ये त्याने गॉडविनच्या काल्पनिक आणि आदर्श समाजव्यवस्थेवरती टीका केली आणि स्पष्ट केलं की लोकसंख्या जर वाढली तर दुःख, दारिद्र्य याच्यामध्ये वाढ होत असते असं माल्थस यांनी स्पष्ट केलं. प्रामुख्यानं 1798मध्ये लिहिलेला जो लोकसंख्येवरील निबंध आहे या निबंधामध्ये त्याने मांडलेले हे जे विचार आहेत या विचारांना संपूर्ण जगभर खळबळ उडवून दिलेले आपल्याला दिसून येते. माल्थसच्या पहिल्या आवृत्तीवरती खूप टीका झाली आणि 1803मध्ये त्यानं आपल्या या ग्रंथाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध केली. त्याच्यामध्ये अनेक बदल त्यानं केलेले आपल्याला पाहावयास मिळतात. अशा पद्धतीनं माल्थसच्या सिद्धांताची ही जी थोडक्यामध्ये जी पार्श्वभूमी आहे ही पार्श्वभूमी या ठिकाणी आपण समजून घेतलेली आहे. यानंतरचा त्याचा जो महत्त्वाचा सिद्धांत आहे या सिद्धांताकडे आपण वळणार आहोत. माल्थसच्या सिद्धांताची जी रूपरेषा आहे ही रूपरेषा नेमकी काय आहे याबाबतची चर्चा या ठिकाणी करणार आहोत. प्रामुख्यानं आपण पाहतो की मानवाला जीवन जगण्यासाठी अन्नाची आवश्यकता असलेली आपल्याला पाहावयास मिळते. स्त्री पुरुषामध्ये असणारं नैसर्गिक आकर्षण हे प्रभावी आणि कायमस्वरूपी असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. या नैसर्गिक आकर्षणामधूनच प्रामुख्यानं प्रजोत्पादनामध्ये वाढ होत जाते आणि त्यामुळं लोकसंख्या अन्नधान्याच्या उत्पादनापेक्षा मोठ्या प्रमाणात वाढते. वाढत्या लोकसंख्येमुळं अन्नधान्य कमी पडू लागतं. समाजामध्ये दारिद्र्य, दुःख, उपासमार हे जे काही घटक आहेत हे घटक निर्माण होतात. प्रामुख्यानं माल्थसचा सिद्धांत पाहत असताना त्याच्यातील 3 महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत या बाबींच्यावरती जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यातील पहिला घटक आपण पाहणार आहोत की लोकसंख्या वाढ भूमिती श्रेणीने होते. माल्थसनं वर स्पष्ट केल्याप्रमाणे स्त्री पुरुषांच्यामध्ये असणारं नैसर्गिक आकर्षण कायमस्वरूपी प्रभावी असलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळं लोकसंख्येमध्ये सतत वाढ होते. लोकसंख्येची वाढ भूमिती श्रेणीने होते. म्हणजेच प्रामुख्यानं 1, 2, 4, 8, 16, 32 याप्रमाणे लोकसंख्या वाढत जात असलेली आपल्याला पाहावयास मिळते. अर्थातच दर 25 वर्षात लोकसंख्या काय होते दुप्पट होत असलेली आपल्याला दिसून येते. दुसरा भाग आपण पाहणार आहोत की अन्नधान्याची वाढ गणिती श्रेणीने होते. प्रामुख्यानं या 25 वर्षामध्ये अन्नधान्याचं उत्पादन मात्र दुप्पट होत नाही. अन्नधान्याची वाढ गणिती श्रेणीने होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. गणिती श्रेणीनं म्हणजेच 1, 2, 3, 4, 5, 6 याप्रमाणे अन्नधान्य काय होतं वाढत जातं. हा दुसरा भाग आपण या ठिकाणी पाहिला. तिसरा लोकसंख्या भूमिती श्रेणीनं आणि अन्नधान्य गणिती श्रेणीनं वाढत असल्यामुळं 25 वर्षांनंतर लोकसंख्या जास्त आणि अन्नधान्य कमी अशी परिस्थिती निर्माण होते. नेहमीच अन्नधान्याच्या पुरवठ्याला लोकसंख्या मागं टाकत असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि याचा परिणाम म्हणून देशात दुष्काळ, उपासमार, दारिद्र्य, दुःख इत्यादी ज्या काही घटना आहेत त्या घटना निर्माण होत असल्याचं मत माल्थस यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. माल्थसनं 1803मध्ये प्रसिद्ध केलेली आपली जी दुसरी आवृत्ती आहे या दुसऱ्या आवृत्तीमध्ये काही सुधारणा केल्या. त्या सुधारणा जर आपण पाहिल्या तर आपल्या लक्षात येतं की पहिली सुधारणा त्यानं सांगितलेली आहे की निर्वाह साधनांच्या मर्यादेमुळं लोकसंख्येची वाढ आपोआप मर्यादित केली जाते आणि लोकसंख्या धान्य पुरवठ्याच्या वाढीच्या प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणामध्ये वाढत जाते. ही पहिली सुधारणा केलेली आहे. दुसरी सुधारणा लोकसंख्येतील वाढीला प्रभावी उपायांनी
जर प्रतिबंध केला नाही तर निर्वाह साधनाबरोबर लोकसंख्यासुद्धा वाढत जाते. तिसरं, लोकसंख्येला निर्वाह पातळीवर ठेवण्यासाठी प्राकृतिक आणि प्रतिबंधक उपाय कार्य करत असतात. हे जे काही बदल आहेत, हे बदल किंवा सुधारणा त्यानं आपल्या आवृत्तीमध्ये केलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. यानंतर यातला जो पुढचा भाग आहे त्याकडे आपण वळणार आहोत की लोकसंख्या वाढीवरील जे काही प्रतिबंधक उपाय आहेत, हे प्रतिबंधक उपाय त्यानं सुचवलेले आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजेच की माल्थस काय म्हणतो की जर लोकसंख्येच्या वाढीवरती प्रतिबंधक उपाय योजले नाहीत तर निसर्ग, दुष्काळ, रोगराई, युद्ध यासारख्या उपाय योजून लोकसंख्या कमी करत असतो. परंतु त्याने आपल्या निबंधाच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये वाढती लोकसंख्या कमी करण्याच्या दृष्टिकोनातून काही उपाय सुचवलेले आहेत. त्यातील पहिला उपाय आहे प्रतिबंधक उपाय. माल्थसने स्पष्ट केलेला आहे की प्रतिबंधक उपायांनी लोकसंख्या नियंत्रित करता येते. या उपायांच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की दूरदृष्टी, नैतिक संयम, विवाहाचं वय वाढवणे, ब्रह्मचार्य इत्यादी उपाय त्यानं या ठिकाणी सुचवलेले आपल्याला पाहावयास मिळतात. या उपायांचा वापर करून प्रामुख्यानं लोकसंख्येला प्रतिबंध घालता येतो असं मत माल्थस यांनी स्पष्ट केलेलं आहे. दुसरा उपाय आपल्याला सांगता येतो नैसर्गिक किंवा प्राकृतिक उपाय. माल्थसच्या मते मानवाने लोकसंख्या वाढीला प्रतिबंध जर घातला नाही तर ते कार्य निसर्ग करत असतो. या निसर्गाच्या कृपेमुळे दुष्काळ, पूर, भूकंप, रोगराई हे जे काही मार्ग आहेत त्या मार्गांचा समावेश नैसर्गिक किंवा प्राकृतिक उपायामध्ये केला जातो आणि या नैसर्गिक किंवा प्राकृतिक उपायामुळं अनेक लोक मृत्यू पावतील आणि लोकसंख्या आणि अन्नधान्य यांचा मेळ घातला जाईल. म्हणून लोकांनी प्रतिबंधक उपायांचा अवलंब करावा असं मत माल्थस यांनी सुचवलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं हे जे उपाय आहेत ते उपाय सांगितल्यानंतर माल्थसनं असा निष्कर्ष काढलेला आहे की लोकसंख्या वाढल्याने किंवा लोकसंख्या वाढत जाईल. माल्थसनं सुचवलेले जे काही प्रतिबंधक उपाय आहेत या उपायांचा लोक फारसा उपयोग करणार नाहीत आणि त्याचा परिणाम म्हणून देशामध्ये दुःख, दारिद्र्य, उपासमार याच्यामध्ये वाढ होत जाईल. निसर्ग हा कठोर असल्यामुळं सहारक उपायांचा वापर त्या ठिकाणी होईल आणि लोकसंख्या आणि अन्नधान्य यांचा समतोल टिकवण्याचा प्रयत्न निसर्गतः केला जाईल असं मत या ठिकाणी माल्थस यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. यावरून प्रामुख्यानं माल्थसचा असणारा जो निराशावाद आहे हा निराशावाद आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्याचा निराशावाद नेमका या ठिकाणी काय आपल्याला पाहावयास मिळतो की आपण पाहिलं की माल्थसचा जो लोकसंख्या सिद्धांत आहे हा लोकसंख्या सिद्धांत निराशावादी स्वरूपाचा आपल्याला दिसून येतो. स्मिथ आणि माल्थस हे दोघेही विचारवंत जरी सनातनवादी किंवा निसर्गवादी असले तरी या दोघांच्या विचारसरणीमध्ये फरक आपल्याला दिसून येतो. स्मिथ हा आशावादी स्वरूपाचा असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच निसर्ग नियमाबद्दल तो कल्याणकारी विचार करीत असलेला आपल्याला दिसून येतो. उलट परिस्थितीमध्ये माल्थस हा निसर्गाच्या संदर्भामध्ये निराशावादी असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. माल्थस म्हणतो की निसर्ग हा कठोर आहे, निसर्ग नियमाच्या कल्याणकारितेवरती त्याचा विश्वास नव्हता. स्मिथ स्पष्ट करतो की लोकसंख्या वाढल्यानं श्रमिकांची संख्या वाढून उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होईल, अन्नधान्याचं उत्पादन वाढेल. पण हे स्मिथचं हे मत माल्थसला मान्य नव्हतं. उलट त्यानं स्पष्ट केलेलं आहे की लोकसंख्या प्रमाणाबाहेर जर वाढली तर दारिद्र्य, रोगराई इत्यादी सहारक शक्तीचं प्रमाण वाढेल आणि हाच निसर्गाचा क्रम असतो याबद्दल माल्थसची खात्री असलेली आपल्याला पाहावयास मिळते. माल्थसचा हा जो काही निराशावाद आहे या निराशावादाच्या प्रभावामुळं 19व्या शतकातील अर्थशास्त्रीय विचारांना निराशावादी वळण लागलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच प्रामुख्यानं माल्थसचा हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत निराशावादी असलेला आपल्याला
पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं पुढे जाऊन माल्थसच्या लोकसंख्या सिद्धांताचं परीक्षण किंवा त्याच्या सिद्धांतावरती केले गेलेले जे काही टीका आहेत त्या टीका नेमक्या कुठल्या आहेत याबाबतची चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. माल्थसच्या सिद्धांतावरती आदर्शवादी असतील, साहित्यिक असतील, समाजवादी विचारवंत असतील यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जी टीका आहे ही टीका केलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं गॉडविन यांनी स्पष्ट केलेलं आहे की माल्थसनं भविष्य काळाचं अकारण भेसूर चित्र रंगवून लोकांच्या आशा धुळीला मिळवलेल्या आहेत असे उद्गार गॉडविन यांनी काढलेले आपल्याला पाहावयास मिळतात. प्रामुख्यानं त्याच्या सिद्धांतावरती केल्या गेलेल्या ज्या टीका आहेत त्या टीकेमधील पहिली टीका आहे लोकसंख्या भूमिती श्रेणीने वाढत नाही. माल्थसनं आपल्या सिद्धांतामध्ये लोकसंख्या वाढ भूमिती श्रेणीने होते असं स्पष्ट केलेलं आहे आणि दर 25 वर्षांनी लोकसंख्या दुप्पट होते असं तो म्हणतो. पण इतिहासानं हे खोटं ठरवलेलं आहे. उलट आज अनेक पाश्चिमात्य देशातील लोकसंख्या घटलेली आपल्याला दिसून येते. अर्थशास्त्रज्ञ क्लर्क यांच्या मते भरमसाठ लोकसंख्या वाढीची उदाहरणं फारच थोडी असलेली आपल्याला दिसून येतात. ही पहिली टीका त्याच्या सिद्धांतावरती केली गेलेली आहे. दुसरी टीका अन्नधान्याचं उत्पादन प्रचंड वाढलेलं आहे. माल्थसने आपल्या सिद्धांतामध्ये अन्नधान्याचा पुरवठा हा गणिती श्रेणीने वाढतो असं स्पष्ट केलेलं होतं. पण आज अनेक देशांच्यामध्ये अन्नधान्याचं प्रचंड उत्पादन वाढलेलं आपल्याला दिसून येतं. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्याचं उत्पादन होतं आणि ते इतर देशांना अन्नधान्य निर्यात करत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजेच माल्थसने अन्नधान्याचे उत्पादन गणिती श्रेणीने होतं हे स्पष्ट करत असताना घटत्या उत्पादन फलाचा सिद्धांत शेतीमध्ये प्रत्ययास येतो असं गृहीत धरलेलं होतं. परंतु आधुनिक शेती तंत्रज्ञान, यंत्रसामग्री, खते, नवीन बियाणे, पाणी पुरवठा या सर्व घटकांच्यामुळं हे जे गृहीत आहे हे चुकीचं आहे हे सिद्ध झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. नंतर माल्थसनं आपल्या सिद्धांताच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये गणिती श्रेणी आणि भूमिती श्रेणी हे जे शब्द आहेत ते शब्द वगळलेले आपल्याला दिसून येतात अशी टीका त्याच्या सिद्धांतावरती केली गेलेली आहे. तिसरी टीका स्त्री पुरुष आकर्षण राहूनही लोकसंख्येमध्ये घट झालेली आपल्याला पाहावयास मिळते. माल्थसनं सिद्धांत स्पष्ट करत असताना सांगितलेलं होतं की स्त्री पुरुषांच्यामध्ये नैसर्गिक आकर्षण असतं आणि ते प्रभावी आणि कायमस्वरूपी असल्याचं त्यानं गृहीत धरलेलं आहे. पण काळाच्या ओघामध्ये असं घडत नाही हे सिद्ध झालेलं आहे. उलट फ्रान्स, जर्मनी या देशांच्यामध्ये स्त्री पुरुष आकर्षण कायम राहूनसुद्धा लोकांनी आपल्या राहणीमानाचा दर्जा टिकवण्यासाठी जाणीवपूर्वक लोकसंख्या नियंत्रित ठेवलेली आपल्याला दिसून येते. एवढंच नव्हे तर सध्या अनेक देशांना घटत्या लोकसंख्येच्या समस्येला सामोरं जावं लागत असलेलं आपल्याला दिसून येतं. सुशिक्षित आणि सुसंस्कृत समाज आपला राहणीमानाचा दर्जा टिकवण्याच्या हेतूनं प्रयत्नपूर्वक मुलांची संख्या मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजेच प्रामुख्यानं ही टीका त्याच्या सिद्धांतावरती केली गेलेली आपल्याला दिसून येते. चौथी टीका आपल्याला सांगता येते की मानवाच्या श्रमाकडे दुर्लक्ष. माल्थसनं लोकसंख्या वाढते याचा अर्थ फक्त माणसांची खाणारी तोंडे वाढतात असा या ठिकाणी घेतलेला आपल्याला दिसून येतो. पण वाढत्या लोकसंख्येबरोबर काम करण्याच्या हेतूनं दोन समर्थ हात त्या व्यक्तीकडं असतात याकडे दुर्लक्ष झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. माल्थसच्या कालावधीमध्ये शेती हाच प्रमुख व्यवसाय होता. पण गेल्या अनेक वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक देशांच्यामध्ये औद्योगिक क्रांती झालेली आहे. शेतीऐवजी उद्योगांनी प्रमुख स्थान पटकावलेलं आपल्याला दिसून येतं. माणसांनी त्यांना स्वतःला लागणाऱ्या वस्तूंच्या पेक्षा कितीतरी पट अधिक वस्तूंची निर्मिती केलेली आहे. या वस्तू स्वतःच्या गरजा भागवून प्रामुख्यानं इतर देशांना त्याची निर्यात होत असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच की प्रामुख्यानं या ठिकाणी माल्थस यांनी मानवाच्या श्रमाकडे दुर्लक्ष केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पाचवी टीका आपल्याला सांगता येते लोकसंख्येचा संबंध
राष्ट्रीय उत्पन्नाशी असतो. माल्थसने लोकसंख्या आणि अन्नधान्य यांचा संबंध महत्त्वाचा असतो असं आपल्या सिद्धांतामध्ये मानलेलं आहे. पण कॅनन यांनी त्याच्या सिद्धांतावरती टीका करत असताना स्पष्ट केलेलं आहे की लोकसंख्येच्या वाढीचा संबंध राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीशी जोडणं महत्त्वाचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. कारण आधुनिक कालखंडामध्ये देशाची संपत्ती किती निर्माण होते याला महत्त्व आहे. संपत्ती पाठवून परदेशातून अन्नधान्याची आयात करता येते. औद्योगिकदृष्ट्या पुढारलेली राष्ट्र परदेशातून अन्नधान्याची आयात करून देशातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावत असलेले आपल्याला दिसून येतात. याकडं प्रामुख्यानं माल्थस यांनी दुर्लक्ष केल्याची टीका कॅनन यांनी केलेला आपल्याला पाहावयास मिळते. 6वी टीका आपल्याला सांगता येते दूरदृष्टीचा अभाव. प्रामुख्यानं माल्थसला दूरदृष्टी नव्हती. भविष्यात कोणत्या गोष्टी निर्माण होतील याचा नीट अंदाज त्याला करता आलेला नाही. माल्थसच्या वेळेची परिस्थिती वेगळी होती. त्याचा परिणाम त्याच्या सिद्धांतावरती झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. पण नंतरच्या अनेक वर्षांमध्ये शास्त्रीय प्रगती प्रचंड प्रमाणावरती झाली. अन्नधान्याचं उत्पादन प्रचंड प्रमाणावरती वाढलं. तसंच शास्त्रीय प्रगतीनं संतती नियमनाची कृत्रिम साधनं वापरून लोकसंख्या वाढीला निर्बंध घालणं शक्य झालेलं आपल्याला दिसून येतं. वाहतूक क्षेत्रातील बदलामुळं जगातून कुठूनही अन्नधान्य आणणं शक्य झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच प्रामुख्यानं या भविष्यकालीन जे काही बदल आहेत त्या बदलांचा विचार माल्थसनं केलेला नव्हता अशी टीका त्याच्या सिद्धांतावरती केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर 7वी टीका आपल्याला स्पष्ट करता येते की प्राणीशास्त्राच्या मते चुकीचा सिद्धांत. प्रामुख्यानं माल्थसचा हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत प्राणीशास्त्रज्ञांच्या मते चुकीचा आहे. याचं कारण असं की मनुष्याची जसजशी सांस्कृतिक आणि इतर दृष्टीने प्रगती होत जाईल तसतशी त्याची असणारी जी काही प्रजोत्पादन शक्ती आहे ही प्रजोत्पादन शक्ती कमी होत जाते. म्हणजेच समाजाची प्रगती होईल तसतशी प्रजोत्पादन शक्ती कमी झाल्यामुळं माल्थसचा हा सिद्धांत प्रत्ययास येणार नाही. त्याचप्रमाणे मनुष्य आज अन्नधान्याशिवाय अनेक गोष्टींचा विचार खाण्यासाठी करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. उदाहरणार्थ फळे असतील, भाजीपाला असेल, मासे असतील इत्यादी अनेक घटक तो अन्नधान्याशिवाय खाण्यासाठी वापरत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्याचबरोबर शास्त्रीय प्रगतीनं कृत्रिमरित्या जीवनसत्व निर्माण केली जात असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. अन्नधान्याशिवाय मनुष्य आपलं जीवन जगत असलेला आपल्याला दिसून येतो. या सर्व घटकांची जाणीव माल्थसला नसल्यामुळं माल्थसचा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत चुकीचा ठरत असलेला आपल्याला दिसून येतो. ही एक टीका त्याच्या सिद्धांतावरती केली गेलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरची पुढची टीका आहे घटत्या उत्पादन फलाचे अयोग्य गृहीत. माल्थसचा जो लोकसंख्या सिद्धांत आहे हा लोकसंख्या सिद्धांत शेती व्यवसायामध्ये घटत्या उत्पादन फलाचा सिद्धांत कार्य करतो या गृहीतावरती आधारित असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. पण प्रत्यक्षामध्ये शेती उत्पादनात वाढत्या उत्पादन फलाचा सिद्धांत प्रत्ययाला येत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे घटत्या उत्पादन फलावरती आधारित असलेला त्याचा सिद्धांत चुकीचा ठरत असल्याची टीका केली गेलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरची नवी टीका आहे माल्थसचे प्रतिबंधक उपाय निरुपयोगी. माल्थसनं लोकसंख्या प्रतिबंधित करण्यासाठी जे उपाय सुचवलेले आहेत ते निरुपयोगी किंवा चुकीची असल्याची टीका केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. कारण माल्थसच्या मते कृत्रिम संतती नियमनाच्या साधनांचा वापर केला तर समाजामध्ये अनिती वाढेल. यासाठी त्याने सुचवलेले जे उपाय आहेत म्हणजेच की उशिरा लग्न करणं, नैतिक संयम असेल, ब्रह्मचार्य असेल या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींचा पुरस्कार त्याने केलेला होता. पण या सर्व गोष्टी सर्वसामान्य माणसाला शक्य नसल्यानं त्या पाळल्या जाणार नाहीत. लोकसंख्या वाढेल त्याचप्रमाणे मानवानं लोकसंख्येला जर आळा घातला नाही तर नैसर्गिक उपायांनी म्हणजेच
पूर, भूकंप, रोगराई या सर्व मार्गांनी लोकसंख्या नियंत्रित ठेवली जाईल. पण या नैसर्गिक आपत्तीची शास्त्रीय कारणमीमांसा माल्थसचा लोकसंख्या सिद्धांत स्पष्ट करू शकलेला नाही. अशा स्वरूपाची टीका त्याच्या सिद्धांतावरती केली गेलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरची पुढची टीका आपल्याला सांगता येते, माल्थसचे दारिद्र्याचे विश्लेषण चुकीचे. माल्थसने दारिद्र्य, दुःख इत्यादीचा जो संबंध आहे हा संबंध लोकसंख्येशी जोडलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि भांडवलदार वर्गावरील जबाबदारी कमी करण्याचा प्रयत्न त्याने या ठिकाणी केलेला आहे. मार्क्सवाद्यांच्या मते भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन आणि विभाजन योग्य पद्धतीनं पार पाडलं जात नसल्यामुळं, विशेषतः संपत्तीचं विभाजन अन्याय्य पद्धतीनं होत असल्यामुळं दारिद्र्य, उपासमार, रोगराई इत्यादी जे काही दोष आहेत ते दोष निर्माण होतात. अशा परिस्थितीमध्ये लोकसंख्येला आवश्यक असणारी अन्नधान्य उत्पादनाची योजना आखण्याच्या ऐवजी अन्नधान्याचं उत्पादन लक्षात घेऊन त्यानुसार लोकसंख्येचं नियोजन करणं हे पटत नाही, अशी टीका त्याच्या सिद्धांतावरती केली गेलेली आपल्याला दिसून येते. आणि शेवटची टीका आपल्याला सांगता येते, कालबाह्य सिद्धांत. प्रामुख्यानं माल्थसच्या सिद्धांतावर इंग्लंडमधील परिस्थितीचा प्रभाव असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झालेली होती, लोकांचं उत्पन्न वाढत होतं, पण त्यामुळे इंग्लंडमध्ये लोकसंख्यासुद्धा झपाट्यानं वाढत होती आणि त्यावरून माल्थसनं असा निष्कर्ष काढलेला होता की अन्नधान्याच्या वाढीपेक्षा लोकसंख्या वाढ वेगानं होते. मात्र माल्थसचा हा सिद्धांत अनेक प्रगत देशांनी खोटा ठरवल्यानं तो कालबाह्य वाटत असलेला आपल्याला दिसून येतो. क्वचित एखाद्या अप्रगत देशाला लागू पडणारा सिद्धांत खरा मानून तो सर्वत्र लागू करणं अन्यायाचं होईल. प्रत्येक राष्ट्राच्या लोकसंख्येची समस्या वेगवेगळी असते, तेव्हा एकच सिद्धांत सर्व राष्ट्रांना सारख्याच प्रमाणामध्ये लागू पडत नाही. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं माल्थसचा जो लोकसंख्या सिद्धांत आहे हा लोकसंख्या सिद्धांतावरती ज्या टीका आहेत त्या टीका केल्या गेलेल्या आपल्याला दिसून येतात. माल्थसच्या सिद्धांतामध्ये काही दोष असले तरी त्यामध्ये सत्याचा काही भाग असलेला आपल्याला पाहावयास मिळतो किंवा तो मान्य करावा लागतो. विकसित देशाचा विचार जर केला तर माल्थसचा सिद्धांत खोटा ठरतो, पण अविकसित देशांचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला त्याच्या सिद्धांतामध्ये बऱ्याच अंशी सत्यता असल्याचं आपणाला मान्य करावं लागत असलेला पाहावयास मिळतं. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण माल्थसचा लोकसंख्या सिद्धांत नेमका काय आहे याबाबतची चर्चा केलेली आहे. धन्यवाद.